मागच्या महिन्यामध्ये आरोग्याच्या विषयामध्ये औषधांचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे की नाही अशी माहिती प्रशासनाला विचारली होती। माहिती प्रशासनाने दिली की आमच्याकडे पुरेसा 3 महिने पुरेल एवढा साठा आहे। परंतु आज एक आमचा जो कर्मचारी आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याला फ्रॅक्चरला बँडेज लावण्यासाठी देखील बँडेज उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे प्रशासनाची ही हलगर्जीपणा बघता प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय अधिकाऱ्यांमध्ये सुधार होणार नाही असा निर्णय स्थायी समितीने घेतलेला आहे। आणि 50,000 रुपयाची इमर्जन्सी मेडिसिन मागवण्याचे अधिकार असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांना सस्पेंड करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर सस्पेंड केलं नाही तर याच्यापुढे भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षा आक्रमकपणे स्थायी समितीमध्ये विषय मांडेल। सकाळी मला एक फोन आला, आमच्या प्रभागामध्ये एक नागरिक राहतात तर त्यांना फ्रॅक्चर झालेलं म्हणून मी रुक्मिणीबाई दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर असं समजलं झालं की बँडेज हा स्टॉकच नाही, पण एक स्टॉक होता तो बघितलं तो आम्ही ओपन केला, बघितलं तो एकदम निकृष्ट दर्जाचा होता की तो बँडेज आहे तो आपण समजा पाण्याखाली धरला तर त्याचं पूर्ण जे सिमेंट आहे ते निघून जातं आणि कॉटन एक टिश्यू पेपरसारखं आहे। तर या गोष्टी मी आज स्टँडिंगमध्ये त्या दाखवल्या। तुमच्या या मुद्द्यावर शिवसेना कुठेतरी आरोग्य अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, भाजप आक्रमक आहे, तर तुमची नाही असं काही नाही। सगळ्यांनी जो विषय घेतला तो सगळ्यांनी सेमच घेतलेला आहे। शिवसेना असो या BJP असो सगळ्यांनी आक्रमक भूमिकाच घेतलेली आहे त्यांनी। तर अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाणार नाही आणि त्यांना मुभा द्या यावेळी तो कॉल नोटीस बघा असं पण भूमिका घेतली नाही, पण त्याच्यावरती आम्ही ठाम राहणार, मनसे म्हणून आम्ही ठाम राहणार की अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। पट्टी तुम्ही जी आणलेली त्या पट्टीमध्ये काय नेमकं कशा पद्धतीची क्वालिटी आहे आणि अधिकाऱ्यांवरती काय कारवाई व्हावी काय नेमकी तुम्ही मागणी? कसं झालं की जी पट्टी आणलेली आहे ती पट्टी एकदम निकृष्ट दर्जाची आहे की त्याच्यावरती जे सिमेंट आहे हे लगेच निघून जातं। पण आपण जेव्हा जातो मेडिकलमध्ये मेडिकलमधनं जी गोष्ट घेतो चांगल्या क्वालिटीची तर ती चांगल्या क्वालिटीची ती पाण्यामध्ये धरल्यानंतर ती व्यवस्थित त्याचं बँडेज आणि सिमेंट हे प्रॉपर हाताला लावलं जातं। आता काय मागणी केली अधिकाऱ्यांची मागणी की अधिकाऱ्यांना याच्यामध्ये सस्पेंड केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।